इसवी सन 1275 पैठणजवळील आपे गावात विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी एका सुपुत्रानं जन्म घेतला. कोणी विचार केला नव्हता की एका सामान्य घरात जन्मलेला हा पुत्र एक दिवस सर्वांच्या ओठावर खेळेल. ज्ञानेश्वर लहान असतानाच त्यांचे वडील विठ्ठलपंत काशीचे रामानंद यांच्या प्रभावाखाली आले आणि संन्यास घेतला. परंतु संन्यास घेऊनही त्यांनी गृहस्थाश्रमात परत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना समाजाने बहिष्कृत केलं. एके दिवशी पहाटेच या अन्यायाला बळी पडून त्यांनी आपली पत्नी समवेत जलसमाधी घेतली आणि ज्ञानेश्वर व त्यांची भावंड पोरकी झाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना वेदाध्ययन आणि उपनयनास मनाई झाली. अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना जातीपातीच्या तेढ्यात अडकल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडी नव्हती. साऱ्या जगाने त्यांना संन्यासाचे पोर म्हणून वाळीत टाकले. लोकांनी त्यांना त्रास दिला, पण तरीही त्यांनी साऱ्या जगावर अमृताचा वर्षाव केला. आईवडिलांनी आत्मदहन केल्यामुळे पोरकी झालेली पोरं पैठणच्या दिशेनं पायी निघाली. येथे येताच गोदावरीच्या काठावरती घाटावरती ब्राह्मण श्रेष्ठींची सभा भरली होती. आळंदीच्या ब्रह्मावृंदाप्रमाणेच येथे ब्रह्मावृंदाने संन्याशांच्या मुलांना शुद्धीपत्र देता येत नाही असे सांगितले. ज्ञानदेव त्यांना सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे सांगत होते, मात्र त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. यावेळी पलाखीत पाणी भरण्यासाठी एक रेडा आणलेला त्या ब्राह्मणांनी पाहिला. त्या रेडा आणणाऱ्याला व त्या रेड्याला ब्राह्मणांनी ज्ञानदेवासमोर उभे केले आणि सांगितले, तुझा आणि या रेड्याचा आत्मा एकच असेल तर तू या रेड्याच्या तोंडून तू जे बोलशील ते वदवून दाखव. ज्ञानदेवांनी होकार दिला आणि रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवताच रेडा बोलू लागला. हे पाहताच सारी सभा थक्क झाली आणि ज्ञानदेवाला चमत्कार करून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करू लागली. सर्वांनी ज्ञानदेवासमोर नतमस्तक होत त्यांची माफी मागितली. ज्ञानदेवांचा हा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला. नेवाशात ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावरती काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोचले. आळंदीतून नेहमी अपमान सहन करून वाळीत टाकलेले आयुष्य जगून ते बाहेर पडले होते. आता परत आले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली होती. त्यांचं आता उत्साहात स्वागत झालं. ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क 1400 वर्षांचे होते. लहानपणापासून तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं. त्यांना कुठल्याही सजीवावरती नियंत्रण मिळवता येत असे. सामान्य माणसे घोड्यावरती हत्तीवर फिरतात, पण हे चांगदेव वाघावरती फिरायचे. वाघसिंहासारखे हिस्त्र प्राणी वाहन म्हणून वापरणाऱ्यांना फक्त देव्याज. त्यानंतर हे चांगदेव आपल्या योगशक्तीने त्यांनी हे शक्य केले होते. त्या वाघाला चाबूक म्हणून ते साप वापरायचे. इतकी वर्ष योगसाधना करून सिद्धी प्राप्त करून सुद्धा ते समाधानी नव्हते. त्यांना आपल्याला अजूनही परब्रह्म म्हणजे देव कळला नाही असे वाटे. जेव्हा त्यांच्या कानी ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली. कोण असेल हा इतका तरुण योगी? इतक्या कमी वयात यानं गीतेवरती भाष्य लिहिलं, लोकांना अध्यात्म शिकवतो. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचं ठरवलं, पण काय लिहावं हेच सुचेना. मायना म्हणजे पत्राच्या सुरुवातीला आपण पत्र ज्याला उद्देशून लिहितो तो आपल्यापेक्षा वयाने मानाने लहान मोठा किंवा बरोबरीचा असेल त्यानुसार लिहितात. चांगदेवांना ज्ञानेश्वरांना आपल्या बरोबरीचा समजावा की लहान समजावा की मोठा समजावा हे कळत नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या एका शिष्यासोबत कोरा कागदच पत्र म्हणून पाठवलं. ज्ञानेश्वरांकडे ते पत्र पोचलं. चांगदेवासारख्या ख्यातनाम तपस्वी योग्याचे पत्र म्हणून सर्वांना उत्सुकता होती. त्यातला कोरा कागद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुक्ताई लगेच उद्गारली, दादा, शेकडो वर्ष तपस्या करूनही चांगदेव कोरा तो कोराच राहिला. मोठे भाऊ निवृत्तीनाथांच्या सूचनेनुसार ज्ञानेश्वरांनी त्याच कागदावरती मावल्या तेवढ्या 65 ओव्या लिहून उत्तरादाखल पाठवल्या. ह्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या उपमा वापरून देव किंवा परमात्मा हा आणि जग हे कसं एकच आहे, एकमेकांचं रूप आहे असं दाखवलं होतं. चांगदेवांनी ते पत्र वाचलं तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं. आपल्याला चांगला उपदेश देईल असा गुरु सापडला याचा आनंद त्यांना झाला. त्यांना आता ज्ञानेश्वरांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. आपला शिष्यांचा ताफा घेऊन ते निघाले. सापाचा चाबूक घेऊन वाघावर बसलेले चांगदेव आणि त्यांचे भरपूर शिष्य असा लवाजमा आळंदीजवळ पोचला. ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचून त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झालेला असला तरी त्यांनीही आपण किती पोचलेलो योग्य आहोत हे बघावे अशी एक सुप्त इच्छा चांगदेवांच्या मनात होती. त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोचवली.
आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावरती त्यांनी त्याच्या स्वागताला समोर जायचं ठरवलं. तेव्हा ते एका भिंतीवरती आपल्या भाऊ आणि बहिणींशी गप्पा मारत बसले होते. त्यांनी तसेच भिंतीला इशारा केला आणि त्यांच्या इशाऱ्यावरती चक्क भिंत हवेत उडाली. त्या भिंतीवर बसून ते चांगदेवाच्या स्वागताला गेले. उडणारी भिंत आजवर कोणीही बघितली नव्हती, चांगदेवांनी सुद्धा नाही. सगळ्यांनी आ वासला. ती भिंत चांगदेवांसमोर खाली आली आणि त्यावरनं ते चौघे खाली उतरले. चांगदेवांनी एका वाघावर निमंत्रण मिळवले असले तरी तो एक चालता फिरता सजीव प्राणी होता. इथे ज्ञानेश्वरांनी त्यांना समोर यायला एक निर्जीव स्थिर वस्तूला गतिमान केले होते. चांगदेवांचा आता उरला सुरला अहंकार गळून पडला. त्यांनी ज्ञानेश्वरांसमोर लोटांगण घातले. ज्ञानेश्वरांनी त्यांना हात धरून उठवले. चांगदेवांनी त्यांना आपला गुरु होण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरांनी त्यांना मुक्ताईचा शिष्य व्हायला सुचवले. त्यांच्या मनाची अवस्था पत्रावरनं मुक्ताईने पटकन ओळखली होती. चांगदेवांनी तिला आपला गुरु केले. काही दिवस आळंदीत या भावंडांच्या सहवासात राहून चांगदेव आपल्या तापी नदीवरच्या आश्रमात परत गेले. ज्ञानेश्वर मुक्ताईमुळे तेही अहंकारमुक्त होऊन भक्तीच्या मार्गावर आले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांसाठी लिहिलेल्या त्या 65 ओव्या चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध आहेत.